पहला 4 ओवर के लिए और 8:18 पर देखिए पहला गेंद गिरा है। लाजवाब यहाँ पर कमाल की शुरुआत देखिए पहला गेंद गेंदबाजी के लिए बात करेंगे यहाँ पर टॉच हार कर देखिए बात करेंगे पहले यहाँ पर गेंदबाजी मिला है रुद्रा भगत देखिए बात करेंगे हमारे भाई जीतेकर देखिए बात करेंगे टीम के पुरस्कृत ओनर्स है इस वक्त देखिए भाई पिडाइश में वेलकम स्वागत है आलेला सर्व पाहुण्याच्या मनपूर्वक स्वागत है जेवढे पण प्रेक्षक आहे त्यांचे पण वेलकम स्वागत है। तैयार गेंदबाज सेकंड गेंद लेकर और पटकी हुई गेंद देखिए उछाल था अजीब अब्दुल्ला सर देखिए बात करेंगे जेपी पैनल से वाइड करार देते हुए और उसके साथ देखिए बात करेंगे 1 बाउंस वार्निंग मिलता हुआ मजा आएगा। आज देखिए बात करेंगे कहीं बड़ी टीम देखिए नवी मुंबई से टीम आते हुए शाहपुर से आपको टीम दिखेंगे यहाँ पर पनवेल से टीम देखिए मजा आएगा। आज ठाणे रायगढ़ कर्जत से देखिए बात करेंगे मुरली टीम देखिए घर का टीम है और इस बार भी देखिए दूर से खेल गए लेकिन बल्ले से देखिए दूर रहता वहां पर से बड़े अच्छी टीम देखिए बात करेंगे। जहां तक नांदगांव टीम की बात करेंगे तो इस टीम इस साल की देखिए बात करेंगे इन्फॉर्म टीम है। बाबू शाह प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे। प्रेक्षक कमाल कॅश तुम्ही पकडली अर्थातच आयोजन आपण जे म्हणतो 2000 रुपयांचा कॅश प्राइज मात्र देण्यात येईल पॉइंटच्या वरतून हा फटका खेचलाय चांगला स्ट्रोक आहे बॉल चाललाय तो स्वीपर कव्हरला आणि प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे। प्रेक्षक कमाल कॅशसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि त्याचबरोबरीने आदरणीय शिवदासजी कोकराळे साहेब यांच्याकडून देखील 2000 टोटल 4000 रुपयांचं कॅश प्राइज होईल प्रेक्षक कमाल कॅशसाठी। क्या बात है समीर सर टूर्नामेंट की देखिए ये खास है जहां पहले गेंद से देखिए कैश प्राइज दर्शकों के लिए और ये तो वाइट टेलर है पिक्चर पूरी बाकी है क्योंकि अभी भी देखिए बात करेंगे आज का रात पूरी बाकी है आने वाला 2 नाइट से तालुका हा वावरलेचे उद्योजक सन्माननीय राहुलजी मोरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय। राहुलजी मोरे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे। दोन्ही संघांना जो खेळाडू जास्त रन्स करेल त्या खेळाडूला 5000 रुपयांचं रोख बक्षीस सन्माननीय आकाश जेतेकर स्पोर्ट्स कडून देण्यात येईल। क्या बात है नामी संधी खेळाडूंना पहा दोन्ही संघातील चालू असलेल्या मॅच मध्ये आकाश जेतेकर स्पोर्ट्स कडून दोन्ही संघातील जो खेळाडू जास्तीत धावा करेल सर्वाधिक धावा करेल या मॅच मध्ये त्याला 5000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल। सन्माननीय राहुलजी मोरे साहेब यांचं इथे आगमन होत आहे सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं या खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये। क्या बात है समीर सर आज पैसे पैसे की बारिश है भलाई देखिए आसमान पर बादल नहीं है लेकिन इस प्रतियोगिता में देखिए हमारे दानसोदाता इस टूर्नामेंट के लाडले आयोजक छाए हुए यहाँ पर से खालापुर तालुका अध्यक्ष चषक देखिए बात करेंगे सेकेंड नाइट से तैयार गेंदबाज टीम का स्कोर देखिए बना है 10 रन और इस बार भी देखिए बैकफुट से कट खेला यहाँ पर एक ही हाथों में देखिए कैच लेते हुए कमाल का कैच देखिए पर आता हुआ कहते ना गर्दी इस वक्त जब भी आ जाता है और अपना छाया भी रूठ जाता है। आईपीएल में इतना बोली ना होता लेकिन अब देखिए यही तो रहता है मौका आईपीएल से आईपीएल तक देखिए इस तरह की प्रतियोगिता आपके लिए खोल देता है। और पहला ग्लाइंड देखिए हल्के हाथों से खिला पर कवर को खोलते हुए यहाँ पर से गेंद डीप एक्स्ट्रा कवर से मारे के बाद अब्दुल सर के इशारा था वह 4 रन हाँ बोला बाबू कारण आई थिंक रिव्यू घेतलाय का अंपायर कॉल बीमर के लिए चेक किया जाएगा। ओवर टू समीर सर। आकाश जेतेकर स्पोर्ट्स कडून या मॅच मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला 5000 रुपयांचं कॅश प्राइज। प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे प्रेक्षक कमाल कॅच पकडली तर प्रवीण अण्णा मोरे यांच्याकडून 2000 आणि त्याचबरोबरीने शिवराजजी कोकराळे साहेब यांच्याकडून देखील 2000 तर टोटल 4000
आणि सलग 3 षटकारांसाठी आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज Fair delivery. मध्ये देण्यात येईल. चलिए फेयर डिलीवरी यहाँ पर से क्या बात है समीर सर, आज तो मुझे लगता है पैसे पैसे की बारिश है। चलिए मुकाबला क्यों रुका है, फेयर डिलीवरी है भाई और मैच को आगे बढ़ाइए। ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी के लिए देखिए बात करेंगे 5,000 से, क्या बात है। रनों की बात करेंगे, रन देखिए पहुंचा है 14 रन से, आज तो मजा आएगा। बाबूशाह त्यांना टाइम सांगा, 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट झालीच पाहिजेत काही करून। एखाद 19-20 एखाद 2 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे, परंतु लवकरात लवकर मॅच चालू करावी। चलिए 5 मिनट का समय गया यहाँ पर से समीर सर बात करेंगे। देखिए 8:18 पर गेंद डाला गया था देखिए, और यहाँ से 5 मिनट से ज़्यादा समय गया है। 20 मिनट में देखिए आपको कंप्लीट करना है। रनों की बात करेंगे, रन बना है 14, पहला ओवर कंप्लीट है, लेकिन मनीष कुटले अभी भी मैदान पर हैं और उनका साथ है मनीष फड़के। लेकिन बहुत बढ़िया देखिए संकेत भगत ने अच्छा शुरुआत दी थी, 2 चौके लगाकर आउट होते हुए। चलिए फील्ड देखिए बात करेंगे यहाँ पर से भगतवाड़ी टीम, जितना समय लोग एक फील्डर आपको अंदर लेना पड़ेगा, और बैटिंग टीम देखिए आपको ध्यान रखना पड़ेगा, जो आपका बैटर आउट होता है ना, इन बैटर को तुरंत मैदान पर उतरना पड़ेगा, नहीं तो समय टाइमिंग फील्डिंग वाले को लगी है, लेकिन वो चीजें आपके ऊपर भी जाएगी। नेक्स्ट मॅच बाबूशाह, दोन्ही टीम कॅप्टन तयारीत राहा। इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे, जो उपस्थित नसेल आणि समोरचा उपस्थित असेल तर त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल। काल ते केलंय। सन्माननीय भाई जेतेकर सध्या मुख्य मंचावरती आहेत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक। खरं तर क्रिकेट त्यांच्या नसानसात आहे हे सर्वांना ठाऊक आहे, या वयातही मात्र ते या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आदरणीय खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चलिए इसके बाद मुकाबला देखिए बेस्ट ऑफ फुर्सती अनफेक 11 देखिए बात करेंगे भिंगारी। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ है। क्या चीज की देखिए थोड़ा संपार से बातचीत हुआ, और इसी बीच देखिए बात करेंगे यहाँ पर से तैयार देखिए गेंदबाज सेकेंड ओवर का पहला खेलने कर से, ओ कमाल का देखिए तेज तरार यहाँ पर लेन गेंद से विकेट कीपर देखिए गिदर नहीं कर पाए, और लेग स्टंप से बाहर वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। चलिए रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 16 रन, 1+1 देखिए 2 रन आता हुआ यहाँ पर से। हाँ बहुत ही बढ़िया देखिए, और ये चीज करना पड़ता है, कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। मुश्किल आती रहती है, लेकिन मुश्किलों का सामना करना ये बहुत जरूरी हो जाता है, और समय देखिए तेजी से आगे बढ़ता जा रहा है, इसी भी फोकस करना बहुत जरूरी है। रनों की बात करेंगे, रन बनाए 16, तैयार गेंदबाज है, और इस बार देखिए बैकफुट से देखिए यहाँ पर से मन बनाए थे कवर खेलने के लिए, लेन इतना आगे आ गया था, और मिड ऑफ देखिए अंदर रखा गया है। चलिए स्ट्राइक पर देखिए बल्लेबाजी की बात करेंगे, मनीष कुटले देखिए बहुत बड़े खिलाड़ी हैं, बड़े बल्लेबाज हैं। इस सीजन में देखिए बहुत अर्धशतक भी लगाए अपने टीम के लिए, और अभी तक देखिए थोड़ा सा शांत है। और ये चलिए खींचा भाई यहाँ पर मनीष कुटले देखिए यहाँ पर टिप 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 बरसा। बरसा 6 से अब पानी में देखिए आग लगती हुई, और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गया पर से 22 रन, बहुत बढ़िया देखिए शुरुआत है। मनीष कुटले ये जब तक रहेंगे मुश्किल बनाते रहेंगे। मनीष कुटले पहले ही बताया भाई बड़े खिलाड़ी हैं, बड़े नाम हैं, बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। भगतवाड़ी टीम थोड़ा सा समय जा रहा है, इस पे फोकस करना पड़ेगा। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 22 रन है। मनीष कुटले देखिए तैयार फिर शिकबार है, और फिर से उछाला देखिए, यहां से ऊंचाई तो ली है, लेकिन देखते यहाँ पर से लंबाई की थोड़ी सी कमी पड़ी है, लेकिन जब तक इन वापस आ जाता तब तक 2 रन आता हुआ।
डीप स्क्वेअर लेग पर फील्डर थे लेकिन फाइन लेग पर गेंद निकलता हुआ। खरं तर मनीषच्या बॅटमधून बाबूशाह इथे धावा येतात. प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. प्रेक्षक कमाल कॅच पकडली तर 4,000 आहेत. तब्बल 4,000 रुपयांचं कॅश प्राईज. काल पहिला कॅच पकडली तेव्हा तब्बल 9,500 रुपयांचं पारितोषिक आपण दिलं. त्याचबरोबर टॉवर फॅन आणि मंचावरती भाई जितेकर साहेब उपस्थित आहेत. आकाश जितेकर स्पोर्ट्सकडून या मॅचमधील सर्वाधिक दावा करणाऱ्या खेळाडूला तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. नामी संधी आहे खेळाडूंना. चलिए हमारे सूरज आत्मोड़ी सर देखिए बात करेंगे. सिर्फ इस चौक करजत की आवाज़ नहीं रही, आज देखिए महाराष्ट्र के हर कोने पर से वेरी गुड सूरज आत्मोड़ी सर जॉब के साथ साथ है इतनी अच्छी आप वक्त समय और ऐसी आवाज़ देखिए आपको सेकेंड इनिंग में जरूर यहाँ पर से सूरज आत्मोड़ी सर जुड़ जाएंगे. और चलिए समय थोड़ा सा किस बात की देरी हो रही है, शायद मुझे लगता है कुछ खिलाड़ी इस मैच में कहीं ना कहीं थोड़ा सा समय चाहता हुआ, शायद अंपायरों से कुछ बातचीत हुआ था, दोनों टीमों के बीच में बातचीत हुआ था. लेकिन देखते हैं जो कुछ ये बातचीत हुआ है, लेकिन थोड़ा सा खेल देखिए रिप्लेसमेंट यहाँ पर खिलाड़ी होते हुए फिर से वापस देखिए अंपायर चल पड़े हैं. समीर सर देखिए टाइमिंग तो लगाया गया है लेकिन कुछ टाइमिंग यहाँ पर अतिरिक्त जा रहा है. तो चलिए बात करेंगे पैसे की. देखिए बारिश 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 है, सिर पे टिप टिप बरसात 6 नहीं. और समीर सोमने सर देखिए बात करेंगे पूरी कमेंट्री पैनल के लिए. देखिए प्रीतिश शिरमोरे देखिए कल भी बारिश किए थे और उसके साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ पर स्लाइड देखिए एलईडी की झलक देखिए यहाँ पर क्या बात है. ये दृश्य देखिए दर्शा रहा है भाई, कहीं आईपीएल की फीलिंग नहीं दे रही ना भाई. आईपीएल की तो यहाँ पर और दूर 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 यहाँ पर लंबा रखिए एलईडी लाइट से. और ये चलिए भाई मनीष कुडले का फल्ला आग उगलता हुआ और प्रीतिश सिडमोरे देखिए इनकी तरफ से कमेंट्री पूरी पैनल के लिए 1,000 रुपया आता हुआ. और फिर से देखिए स्क्वायर कट मौका देखिए यहाँ पर से मनीष कुडले बड़ी विकेट देखिए यहाँ पर हल्के हाथों से कट खेला था भाई. तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं. आमदार महेश बालदी साहेबांचा प्रवीण दादा खास त्यांचा आशीर्वाद घेऊन दादा कार्य करतोय जगास. आमदार महेश बालदी साहेबांचा प्रवीण दादा खास त्यांचा आशीर्वाद घेऊन दादा कार्य करतोय जगास. चला चला बॅटर पाठवा त्वरित. थोडं कॉपरेट करा, बॅटर त्वरित पाठवा. कारण मला असं वाटतं 8:18 का 16 मिनिटांनी पहिला चेंडू पडला आहे. दुसरं षटक चालू आहे. 8:30 झाली. असा जर का वेळ घेतला गेला तर कठीण काम होऊन जाईल. मी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती करतोय बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही टीमला पुरस्कर्ते आहेत. त्यांची नावंही तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. उपस्थित नसाल तो ओव्हर्स कमी करण्यात येतील. चलिए बात करेंगे देखिए जो मैदान पर देखिए आप लाइट देख सकते हैं यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए डेकोरेशन से कमाल के लाइव देखिए आप एलईडी लाइट बड़ी एलईडी स्क्रीन देखिए आप देख सकते हो वो भी ऑन हो रहा है. रनों की बात करेंगे, रन देखिए बना है 28 रन लेके इस बड़ा विकेट देखिए मनीष कुडले नाम का विकेट गिरता हुआ. और नई बल्लेबाज देखिए आते हुए यहाँ पर से परेश मोकल और गेंदबाज देखिए तैयार से बैकफुट से कट खेला यहाँ पर से. और जब तक देखिए गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए सिंगल आता हुआ. सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है और 29 धावा. कहती ना गर्दिश वक्त जब भी आता है अपना साया भी रुट जाता है. मनीष कुडले का विकेट 2 ओव्हर कंप्लीट है. समय देखिए काफी गया है. शाह सर, बाबू शाह सर जरा टाइम सांगा टाइम. कारण आपल्याला आज 4-5 वाजवायचे नाहीत. आज आपल्याला 2च्या आतमध्ये सर्व मॅचेस कंप्लीट करायचे. चलिए बात करेंगे समीर सर, बात करेंगे लगभग 13 मिनट से ज़्यादा समय यहाँ पर से निकलता हुआ. कहीं थोड़ा सा चर्चा अंपायर के बीच में कुछ खिलाड़ियों का. और बैटिंग टीम आपको देखिए रेडी रहना पड़ेगा. जैसे बैटर आउट होते हैं इन बैटर को तुरंत मैदान पर प्रवेश करना है. चलिए फील्ड खुला रखिए भाई, ज़्यादा समय गया तो वगत वाली टीम देखिए कुछ समय एडजस्ट किया जाएगा,
कुछ छोटी छोटी बातों के लिए, लेकिन अतिरिक्त समय गया तो फिर एक अतिरिक्त फील्डर्स आपको अंदर लेना पड़ेगा। लगातार देखिए हम समय के बारे में बताते जा रहे हैं। 2 ओवर कंप्लीट है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 29-29 धावा। और बल्लेबाजी की बात करेंगे, देखिए अभी तक मनीष फड़के मैदान पर 1 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देखिए बात करेंगे परेश मुगल देते हुए। चलिए बहुत बढ़िया, देखिए क्राउड देखिए धीरे धीरे मैदान पर यहाँ पर बढ़ते हुए। कहते ना पत्ते तो गिरता है उसे उठाता है कोई। दर्शकों को लिए देखिए सुनहरा मौका, बाहर कैच पकड़िए, कैश प्राइज जीतिए भाई। 2 से 4, 4 से 6, 6 से 8 है और लगातार ये कैश प्राइज बढ़ते जाएगा भाई। सभी के लिए मौका देखिए, खिलाड़ियों के लिए, अंपायर के लिए, डीजे के लिए, कमेंटेटर के लिए। ओ क्या बल्ला यहां पर लिया था, मौका देखिए रन आउट का, लेकिन देखते हैं यहां से अब्दुल्ले सर देखिए तीसरे अंपायर की यहां पर से, लेकिन सेलिब्रेशन तो कुछ समय के लिए बता रहा है। क्या बल्लेबाज डेंजर जोन में रह गए हैं, क्योंकि भगतवाड़ी टीम देखिए थोड़ा सा सेलिब्रेशन मना रहे हैं। चलिए यहां पर ओ यूटी यहां पर बल्लेबाज आउट है भाई यहां पर। अरे कसाला कसाला कसाला, कहते ना मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद है, गेंदबाजी हावी हो जाता है सफलता मिलने के बाद। ये चलिए पटाखों की आतिशबाजी कमाल की, देखिए ये प्रवीण सिरमौरी, ये प्रीतेश सिरमौरी देखिए छोटा गेंद देखिए यहां पर हुक करना चाहते थे, ऊंचाई तो ली है, लंबाई देखिए यहां पर से, और उससे भी बड़ी गलती देखिए यहां पर, बहुत बड़ी गलती देखिए यहां पर। कैच बन सकता था, अपनों को धोखा दुश्मन को मौका, और ये मौका देखिए गवाते हुए। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 30 रन और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। कितना पत्ते तो गिरता है उठाता है कोई। बाबूशाह भिंगारी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला आहे। अद्यापही मला असं वाटतं 2 ओव्हर बाकी आहेत। बेस्ट ऑफ बोरशेती टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण देखील इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या। चलिए अच्छी बात बताई यहां पर, हो ये देखिए ऊंचाई लिया, लंबाई भी देखिए, कमाल की टाइमिंग है, झलक 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 दिखला जा चरा। लग दिखला जा 6 रन, और एक बार नहीं आजा भाई, बार बार आजा, ये तो टीम चाहेंगे भाई, लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है और 36 रन है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए निशान है, और उसके बाद देखिए कमबैक है, कमाल कमाल देखिए। कहते ना बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। टीम का स्कोर देखिए 36 रन है। फिर एक बार गेंदबाज तैयार, ओ खींचा इस बार देखिए से बड़ा हिट देखिए यहां पर, AK-47 छरा। समय कम देंगे यहाँ पर, समय की बात करेंगे देखिए काफी समय आप निकल चुके हैं। जो 20 मिनट की बात कर रहे थे आखिरी देखिए यहाँ पर से आखिरी 2 मिनट देखिए बचा है यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं,
थोड़ा सा अंपायर के बीच में कुछ बातचीत हुआ खिलाड़ियों का, कुछ खिलाड़ी रिप्लेसमेंट हुए, लेकिन ये ऊपर को ज़्यादा समय मत लगाइए। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब उपस्थित होत आहेत. काल सन्माननीय अनिकेतजी देशमुख साहेब आणि अजिंक्य देशमुख साहेब आणि त्याचबरोबरीने सोमनाथजी पवार साहेब देखील उपस्थित होत आहेत. कालचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या उपस्थितीत मात्र इथे संपन्न झाला असे आमचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचं इथे आगमन होतं आहे. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. चलिए बात करेंगे यहाँ पर से। चलिए मेहमान देखिए हमारे वीआईपी डैश में आते हुए, वेलकम स्वागत है। चौथा पर चलता हुआ, ओ अपील थी लेकिन अंपायर ने खारिज किया। ये क्या हो गया भाई? फिर से देखिए यहाँ पर अंपायर तीसरे अंपायर की मांग की है, लेकिन देखते हैं यहाँ पर फील्ड खोला रखिए क्योंकि समय काफी निकल चुका है और सिर्फ अंपायर कॉल का इंतजार रहेगा। पुढचा जो सामना आहे तो शहापूर तालुक्यातील बेस्ट ऑफ बोरशेती आज खेळतोय श्री हर्ष 11 या नावाने, आणि एक पनवेलमधील संघ आहे सिद्धिविनायक भिंगारी आज खेळतोय अनफिक 11 या नावाने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या. नुकताच या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब, अजिंक्यजी देशमुख आणि त्याचबरोबरीने सोमनाथजी पवार साहेब, आपलं खालापूर तालुका अध्यक्ष चषकात सहर्ष आणि सहर्ष स्वागत. क्या बात है, क्या बात है। ये पटाखे की आवाज देखिए बयां कर रही है। कहते हैं ना, जिसने भी खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है। आज देखिए गूगल में सर्च किया जा रहा है वरगांव खुर्द खालापुर तालुका अध्यक्ष चषक कहाँ खिला जा रहा है। कुनाल लाई देखिए पनवेल की खुशबू। चलिए बोरसदी टीम की देखिए बात करेंगे। कप्तान से नट आउट देखिए अंपायर कॉल यहाँ पर आता हुआ, थोड़ा सा समय लिए हेमंत शेट्टी सर, कभी कभी रहता है क्लोज मामला रहता है, देखा जाता है। नट आउट है, बल्लेबाज चलेंगे मुकाबला की तरफ, लेकिन देखते हैं यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज आते हुए मनीष फड़के देखिए इतना समय से इंतजार कर रहे हैं, वेट कर रहे हैं, लेकिन अभी तक देखिए कुछ ज्यादा कुछ काम नहीं बन पा रहा है भाई। यहाँ पर अंपायर क्या चीज, बैटिंग टीम डीआरएस व्हाइट के लिए देखिए बैटिंग टीम ने चैलेंज किए हैं। बैटिंग टीम देखिए हेमंत शेट्टी सर एक कुर्सी लगा लीजिए आज। देखिए इतनी बड़ी टूर्नामेंट कोई नहीं चाहेगा छोड़ना, रिस्क लेना चाहते हैं हर कोई। कहते ना मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन से ऐसे प्रतियोगिता से बाहर निकलते ही दिल टूटे। बैटिंग टीम डीआरएस से देखिए बात करेंगे। अंपायर कॉल देखिए फेयर डिलीवरी है, बैटिंग टीम का कहना है कि वाइड है, लेकिन देखते हैं तीसरे अंपायर का कॉल क्या आता है। अजय ममतुल्ले सर देखिए देख सकते हैं स्क्वायर लेग अंपायर से। बहुत बढ़िया, देखिए 4 दिन हम एक साथ गुजरात में गए, बहुत मजा आया। चलिए फेयर डिलीवरी यहाँ पर से रिवू अनसक्सेसफुल है, रिवू गवाते यहाँ पर से। रनों की बात करेंगे, रन देखिए यहाँ पर 42 रन बनाए। चलिए अभी भी देखिए बात करेंगे चौथा ओवर का देखिए तीसरा गेंद और एक तेज तरार। क्या गेंदबाजी हो रही है भाई यहाँ से कि आज कुछ तूफानी हो जाए। सिर्फ पटाखों की आतिशबाजी नहीं है भाई, मैदान के अंदर भी देखिए आतिशबाजी चलता हुआ। और राज कहा जाता है ना, मैदान के अंदर बन जाओ धुरंधर और मैदान के बाहर सिलेंडर। देश में इसका ही तो बोलबाला है इस वक्त। अंदर दिखाए ये धुरंधर से, और तैयार गेंदबाज है। स्लोअर गेंद, लेकिन स्वाइड गेंद देखिए, नकल गेंद करने गए थे, लेकिन नकल के लिए अकल की जरूरत रहती है। चलिए शायद मुझे लगता है फील्डिंग वाली टीम कुछ आपस में चर्चा की, लेकिन से आखिर में देखिए नहीं भाई। फिर डिलीवरी देखिए बात करेंगे 3 गेंद डॉट, 3 गेंद डॉट के बाद देखिए ऊपर वाइड गेंद आता हुआ। और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचाए 43-43 रन, बहुत बढ़िया स्कोरिंग देखिए यहाँ पर। भार्गव ठुमरे देखिए बात करेंगे, ओ खींचा देखिए यहाँ से, कमाल की टाइमिंग यहाँ पर से।
लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। कि ये प्रतियोगिता खेलना है। प्रीतेश सेठ हमारी एंट्री नोट कर लीजिए, प्रवीण सेठ हमारी एंट्री नोट कर लीजिए। आने वाला समय में देखिए, आज भी देखिए, कल देखिए कई सारे टीम का कॉल आया कि हमें एंट्री मिलेगा क्या। लैला के शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। छक्के ने मूवमेंट बनाया, टीम का स्कोर देखिए अर्धशतक 50 रन, सिंगल आया। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, 50 रन टीम का स्कोर बना है, आधा सफर तय किए हैं। चलिए सुजीत दादा भगत और हमारे बालू दादा सेल के देखिए आधे भगतवाड़ी टीम के अगर से ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी को देखिए 5000 कैश प्राइज है। क्या बात है, ऑनलाइन देखिए जुड़े इस वक्त है। बालू दादा देखिए बात करेंगे सेल के हमारे खास करके आधे, और सुजीत दादा भगत देखिए बात करेंगे भगतवाड़ी के। देखिए बल्लेबाजों के लिए सुनहरा मौका है, ज्यादा रन जो खिलाड़ी बनाएगा 5000 रनों की बात करेंगे। रन देखिए 4 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर देखिए बात करेंगे 50 रन बना है। और समय ज्यादा मत लीजिए, भगतवाड़ी टीम समय काफी निकल चुका है और इस मैच में थोड़ा सा एडजस्ट किया जाता है। कहीं चर्चा अंपायर के साथ हुआ, कहीं खिलाड़ी देर से आने के कारण, लेकिन आगे देखिए आपको ज्यादा समय लिया तो फिर एक फील्डर से। और अगला मैच टॉस के लिए चलिए बोरसोजी टीम के कप्तान आपको तुरंत जुड़ना होगा, बेंगारी टीम के कप्तान मौजूद है। पाहता सध्या ऑपरेटिंग मधून सन्माननीय भाई जितेकर साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। नुकताच सन्माननीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि या मॅचमधील खेळाडूंसाठी बघा नामी संधी आहे फलंदाजांसाठी। सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला आकाश जितेकर स्पोर्ट्सकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। प्रेक्षक जे वाट पाहतात की कधी एकदा त्यांच्याकडे कॅच येईल आणि आम्ही कॅच घेऊ, प्रेक्षक कमाल कॅचसाठी सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीने 2000, शिवराज कोकराळे साहेब यांच्या वतीने 2000, तर तब्बल 4000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल। आणि सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला आदरणीय खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। पारितोषिकं भरपूर आहेत, फक्त खेळाडूंना त्यांना चांगलं काम करायचे। चलिए बात करेंगे यहाँ पर से रनों की बात करेंगे, 50 रन अर्धशतक है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 6 गेंद आना बाकी है, लेकिन देखते हैं क्या टोटल तक लेकर जाएंगे भाई यहाँ पर। ओ कलाई के साथ मोड़ा गेंद को भाई, और ये छक्का आना जरूरत था। कहते ना कहीं देर ना हो जाए बाबा, कहीं देर ना हो जाए। हो जाए, लेकिन दूसरी तरफ से देखिए रन बचाना भी जरूरी है। जिंदगी में पैसा कमाओ और पैसा बचाओ, मैदान में रन बनाओ और रन बचाओ, दोनों टीम की एक ही सोच रहेगी। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 56 रन से, और खींचा देखिए यहां से, ऊंचाई भी ली है अल्लाह भाई भी देखिए यहां पर। क्या कमाल की टाइमिंग देखिए यहां से, लाजवाब, व्हाट अ टाइमिंग। 6 रन रन। कहती ना धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता है, और एक दो गेंद अच्छी डाल देने से कोई जसमीत बुमराह नहीं बन जाता है। बुमराह बनने के लिए गुमराह करना पड़ता है, और बल्लेबाज ने गुमराह किया पर 62 रन। मनीष फड़के वाटा इनिंग्स, ठहरा हुआ दरिया गहरा हुआ करता है। और क्या बल्लेबाजी, 2 गेंद पर देखिए लगातार 2 छक्का लगाते हुए, क्या तीसरा लगा पाएंगे यहां पर से?
तैयार गेंदबाज है। ओ तीसरे के लिए देखिए ऊंचाई तो भरी है लेकिन लंबाई की कमी है। नो मैच लैंड की बात करेंगे, गांठ में गिरा गेंद। जहां गन्ने में गांठ होता है वहां पे रस नहीं होता है, और जहां पे रस होता है वहां पे गांठ नहीं होता है। जहां गेंद गिरा वहां फील्डर नहीं था, जहां फील्डर था वहां से गेंद दूर था, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 64 64 रन। श्री हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. तैयार देखिए इनिंग ब्रेक में टॉच है और एक देखिए फुल लेंस लेकिन स्वाइट का इजाफा, एक्स्ट्रा से रन आता हुआ। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 65 65 रन। ओ माय गॉड, बड़ा टोटल देखिए यहाँ पर शेयर। जब भगतवाड़ी टीम बल्लेबाजी में आएगी देखिए बालू दादा सेल के देखिए आधे ही। चलिए तैयार से यहाँ पर शेयर, और हमारे भगत साहब है और ऑन ड्राइव किया है। जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए सिंगल, दूसरे के लिए भागे यहाँ पर शेयर, और 2 रन भी देखिए कंप्लीट होता। कई थी ना, इसकी करोगे तो छुप छुप कर मिलना पड़ेगा, अगर मुकाबला जीतना है तो भाग भाग कर रन चुराना पड़ेगा। 2 के साथ टीम का स्कोर बना है 67 देखिए 67 रन। कई दिन फूल मुरझाने लगते हैं खिलने के बाद है, अब गेंदबाजी थोड़ी सी मुरझाते हुए 2 छक्का लगने के बाद है, लेकिन हिम्मत जोड़ना होगा भाई। गब्बर कहता है जो डर गया मर गया, लेकिन क्रिकेट का भाषा कहता है जो डर गया वो घर गया। हिम्मत जोड़ा देखिए, आखिर में सफलता मिला। यही तो बात छेड़ा भाई, जो डर गया वो घर गया। गब्बल सिंह खिलाड़ियों के साथ साथ देखिए हमारे डीजे राज है, लाजवाब है। क्योंकि हमने भी देखिए बात करेंगे सूरज है, स्टेडियम में जाते हैं वहां पर भी डीजे वाले का बहुत बड़ा भूमिका रहता है। गब्बर सिंह कह गया भाई, जो डर गया वो मर गया, लेकिन क्रिकेट का भाषा कहता है जो डर गया वो घर गया। लेकिन गेंद कितनी बची है यहाँ पर से, आखिरी गेंद बचाए भाई यहाँ पर से। कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना, हो सके तो एक बड़ा हिट, लेकिन गेंदबाज चाहेंगे भाई बड़ा हिट नहीं, कम से कम एक छोटे पे बचा ले भाई। लेकिन देखते हैं यहाँ पर आखिरी अंतिम गेंद इनिंग का, ओ एक्रॉस के लिए बल्ले का मुंह बंद किया पर से। आखिरी गेंद डॉट निकलता हुआ और पूरी इनिंग कंप्लीट हुई है, और टीम का स्कोर देखिए 67 बना है। समय काफी गया इस इनिंग के लिए, आगे से देखिए समय को फोकस करना पड़ेगा, और समय यहाँ पर नहीं लेंगे, सीधा चलेंगे टॉस बॉक्स की तरफ। टीम का स्कोर 67, जीत के लिए 68 की जरूरत है। सूरज आथमुड़े सर जुड़ रहे हैं, और इस वक्त देखिए हम समीर सोमने सर के साथ जुड़ रहे हैं। खरं तर 5 ओव्हरसाठी तब्बल 35 मिनिटं खर्च झालीत, तर या गोष्टीवरती जरा लक्ष केंद्रित करा. समालोचकांना पण विनंती आहे प्लीज. तर यानंतर आपण टॉस करणार आहोत, परंतु त्या अगोदर काही सन्मान आपण इथे करतोय. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय भाई जितेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रवीण अण्णा मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय भाई जितेकर साहेबांना सन्मानित करावं. खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने आज अत्यंत महत्त्वाची आपल्याला उपस्थिती इथे लाभते. आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, एक अत्यंत वरिष्ठ आमचे नेते भाई जितेकर साहेबांचा सन्मान खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतो आहे. भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. या वयातही भाईंचं एवढं प्रेम आहे क्रिकेटवरती की ते या खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. मनपूर्वक स्वागत भाई. आणि यानंतर प्रितेशजी मोरे यांना विनंती आहे की आपण आकाशजी जितेकर यांना सन्मानित करावं. भाई यांचा संघ खेळतोय, भगतवाडी हा संघ सध्या मैदानात खेळतोय. त्यांनी आवर्जून सांगितलं की माझा भगतवाडी हा संघ या स्पर्धेत खेळावा तुम्ही. यानंतर प्रितेशजी मोरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आकाशजी जितेकर साहेबांचा सन्मान करावा. प्रितेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आकाशजी जितेकर भाई यांना सन्मानित करतोय.
स्वागत आहे आकाजी जितेकर. खरं तर एक मोठे स्पोर्ट्स ची परंपरा लाभलेले आमचे आकाजी जितेकर यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. उद्योजक वावरलेचे आदरणीय राहुलजी मोरे साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. मंदार उतेकर यांना विनंती आहे की आपण राहुलजी मोरे यांचा सन्मान करावा. वावरलेचे उद्योजक राहुलजी मोरे यांना सन्मानित करण्यात येते. आमचे मंदारजी उतेकर, प्रितेशजी मोरे स्वतः राहुलजी मोरे यांचा सन्मान इथे करतायत. मंचावरती अजिंक्य देशमुख साहेब उपस्थित आहेत. मंचावरती अजिंक्य देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत. आदरणीय अजिंक्यजी देशमुख साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय अजिंक्य देशमुख साहेबांचाही सन्मान प्रितेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने बरीच पाहुणे उपस्थित आहेत. उद्याही या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय आशिषजी शेलार साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. या मतदारसंघाचे लाडके कार्य सम्राट आमदार महेशजी बालदी साहेब यांची उपस्थिती लाभेल. अजिंक्य देशमुख साहेबांचा सन्मान इथे संपन्न होत आहे. प्रितेशजी मोरे यांना विनंती आहे की आपण सोमनाथजी पवार यांना देखील सन्मानित करावं. सोमनाथजी पवार यांचाही सन्मान आपण मंचावरती करतोय. प्रितेशजी मोरे यांना विनंती आहे की आपण सोमनाथजी पवार यांचा देखील आपण सन्मान करावा. सोमनाथजी पवार साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न झालेला आहे. प्रितेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आहे साहेब आपलं. आदरणीय भाई जितेकर साहेब उपस्थित आहेत. आकाशजी जितेकर, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने तुम्ही पाहताय अजिंक्य देशमुख, सोमनाथजी पवार, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा मोरे, या स्पर्धेचे आयोजक आदरणीय प्रितेशजी मोरे, प्रदोजी भद्रिके, त्याचबरोबरीने बंडू भद्रिके, मनोहर कडू, वावरलेचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. स्वागत आहे आपलं देखील. खरं तर कालच्या रात्रीमध्ये देखील आपण मोठ्या संख्येने पाहुण्यांना आणि मान्यवरांना पाहिलं. उत्तर रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब उपस्थित होते. अर्थातच एसडीटी ग्रुपचे सर्वा. काल रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मंगेशजी वाकडेकर साहेबांचे देखील आपल्याला उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने लाभली. आणि आता सध्या वावरलेचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 8:50 इनिंग समाप्त झाले. 8:54 झालेत. किमान 8:55 तरी बॉल पडायला हवा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. चौकचा एक बुलंद आवाज जो संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे. अर्थातच आमचे सूरजजी हातमोडे सर. महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये नुकताच ज्यांची निवड झाले मनीष मांडे याचं देखील इथे आगमन झालंय. मनीष मांडे, तुझंही स्वागत आहे. त्याचाही सन्मान आपण थोड्याच वेळात या मंचावरती करू. परंतु पंचांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी. कॉमेंट्री बॉक्समध्ये सूरजजी हातमोडे सर. नांदगाव संघानं पहिल्या सत्रामध्ये 67 धावा जमा केल्या. 68 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांसाठी तुम्हाला जे पारितोषिक आहे, प्रेक्षक कमाल कॅच 2000 रुपये आदरणीय प्रवीण मोरे यांच्याकडून, त्याचबरोबरीने शिवराजजी कोकराळे साहेब यांच्याकडून देखील 2000, तर टोटल 4000 आहेत. या मॅचमधील सर्वाधिक दावा करणाऱ्या खेळाडूला पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भाई जितेकर अर्थातच आकाश जितेकर स्पोर्ट्स यांच्या वतीने 5000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. ही देखील नामी संधी आहे. बॅटिंग तर झाली आता खरं तर नांदगावची. आता सध्या भगतवाडी या संघ बॅटिंगसाठी मात्र उतरलेला आहे आणि सलग 3 षटकार मारणाऱ्या देखील फलंदाजाला आदरणीय प्रवीण अण्णा मोरे यांच्या वतीने देखील 5000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. आता क्षणाचाही विलंब न करता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत सूरज हातमोडे सर.
रुद्र भगत स्ट्राईक वरती आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो मयूर फडके, एक वेगवान तेज तरार गोलंदाज. पहिलाच बॉल आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळाला मयूर फडकेचा. रुद्र भगत 18-19 वर्षाचा बॅटर आहे. वयाच्या 13व्या वर्षी भगतवाडी संघाकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि अलीकडच्या काळामध्ये संघातील एक प्रमुख खेळाडू बनलाय आणि 68 धाबांचा पाठलाग करत असताना चांगलं खेळावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि अमित केनी नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुद्र भगतच्या बॅटमधून येतोय पहिला स्ट्राईक वरती आहे. 68 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 13.60च्या आस्किंग रेटनं धावायचं आहे भगतवाडी संघाला. यावेळेला बॉल ओढलाय, पुल केलाय, शॉर्ट आर्म पुलचा फटका जातोय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय लगातारचा दुसरा चौका. एक चौकार आपण कव्हर्स मध्ये पाहिला, एक चौकार मिडविकेट मध्ये पाहिला. दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या रुद्र भगतच्या बॅटमधून आणि चौकारांच्या हॅट्रिक पाहायला मिळणार का? समोर खेळत सरळ बॅटनं मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि चौकारांची हॅट्रिक देखील कंप्लीट. लगातारचा तिसरा मोठा फटका. थँक्यू डीजे राज. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. 9571 ही जी एक कार आहे, कदाचित आपल्या कोणाचीच तरी असेल, ती थोडी दूर घ्यावी, कारण पार्किंगची समस्या, कारण पार्किंग खूप मोठी आहे, फक्त ती गाडी रस्त्यात पार्क केलेली आहे. 12 धाबा धावफलकावरती आहेत. रुद्र भगत सगळ्यांची मनं जिंकतोय, लगातार 3 बाउंड्रीज गॅप शोधतोय. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या पोकळ्या आहेत त्यामधून बॉलला तो बाहेर काढतोय आणि किंग ऑफ रिंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेला पुनरागमन पाहायला मिळालं गोलंदाज मयूर फडकेचं आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती आहेत. 68 धाबांचा पाठलाग सुरू आहे आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते ती बॅटर रुद्र भगत आणि भगतवाडी संघाची. बोरगाव एंड कडून गोलंदाजी करत असताना यावेळेला सरळ बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. कदाचित तुमच्या अंगावरती आले, माझ्यासारखे असाल तर फटका बसू शकतो, म्हणून विनंती आहे थोडे दूर राहा. खेळाडूंना प्रयत्न करू द्या, कारण ही कॅच बनली नसती, परंतु प्रयत्न तर नक्कीच चांगले झाले असते. म्हणून विनंती आहे खेळाडूंना कुठे इंटरप्ट होईल अजिबात अशी गोष्ट करू नका. षटकार आलाय आणि धावसंख्या झाले सूरज सर या फटक्याने 18. सर्कलमध्ये फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली रुद्र भगतची. मगाशी देखील उल्लेख केला, किंग ऑफ रिंग पाहायला मिळाला. 30 सर्कलमध्ये 2 फिल्डर बाहेर असतात आणि पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं फार उत्तमरित्या दाखवलं रुद्र भगतनं. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धाबा त्यानं कुठल्यात. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 50 धाबांची गरज आहे. आता 12.5च्या सरासरीनं 12.5च्या आस्किंग रेटनं धावायचं आहे ते भगतवाडी संघाला. पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ आहेत. एक संघ पळसपे विभागातील नांदगाव संघ जो दुसऱ्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करत असताना पनवेल शहराच्या अगदी कुशीमध्ये असलेलं आदई सुकापूर परिसरातील भगतवाडी संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय.
दुसऱ्या महत्वाच्या षटकाची जबाबदारी मनीष फडकेच्या हातामध्ये देण्यात आली आहे. हा देखील वेगवान तेज तरार चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल वाईड बॉल पंच दाखवत असताना अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. 24 चेंडू शिल्लक असतील आणि 49 धावांची गरज. काल 8 ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. काल ढवळेपाडा संघ बदलापूर परिसरातील संघ सुपर 2 मध्ये फायनलमध्ये दाखल झालाय आणि आज पहिलीच लढत आपण पाहतोय. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी धावसंख्या या मॅच मध्ये पाहायला मिळाली. उडी मारून खरं तर कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहिली. सिंगल मिळते. मनीष फडके एक चांगला बॉलर आहे आणि त्याच्या चांगल्या बॉलला सन्मान देण्याचं काम केलं ते अमित केणीनं. अमितला ठाऊक आहे रुद्र भगत सेट झालाय. त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत आणि त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 20 धावा धावफलकावरती आहेत. 23 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज पहिल्या सत्रामध्ये एनर्जेटिक कॉमेंटेटर शेरो शायरीचे बादशाह बाबू शाह सर यांना ऐकलं. संपूर्ण स्पर्धेला लीड करतायत द व्हॉइस ऑफ कर्जत आमचे मित्र समीरजी सोमणे सर. त्याचबरोबरीनं आमचे निकेश राऊत आणि भार्गव ठोंबरे ॲज अ स्कोरर म्हणून जोडले गेलेत. उलटा मारलाय. रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. पाठीमागच्या बाजूला पहिल्या टप्प्यावरती बॉलला पाठवलं. स्वर्गीय रणजित दादा स्टँड मध्ये 4 धावां. आणि त्या जोरातच मात्र इथे सध्या फलंदाजी चालू आहे भगतवाडी संघाकडून. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला भाई जितेकर अर्थातच आकाश जितेकर स्पोर्ट्स यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. फार चांगला फटका पाहायला मिळाला. खोलात टाकला होता बॉल. यॉर्कर पद्धतीचा बॉल खोदून काढलाय. समोर खेळलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन इन बिटवीन द विकेट देखील फार चांगली पाहायला मिळाली या 2 बॅटरमध्ये. या 2 धावांच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती होतात. पाठलाग चालू आहे 68 धावांचा. 26 धावा आल्यात आणि 21 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. खरं तर या 26 मधील 24 धावा या रुद्र भगतच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अगदी 17 वर्षाचा खेळाडू आहे. याच वर्षी 12वीची परीक्षा देखील दिली आहे आणि मगाशी उल्लेख केला वयाच्या 13व्या वर्षी त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे भगतवाडी ग्रामीण संघामध्ये आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती नाहीये आणि धाव मिळतीये ती केवळ एकच. लेग बाईचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव मिळतीये. 20 चेंडू शिल्लक असतील आणि 41 धावांची गरज आहे. कालपासून या स्पर्धेचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 67 ही सर्वाधिक धावसंख्या सर्वाधिक धावसंख्या याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली जी नांदगाव संघाने आतापर्यंत सेट केली आहे. आणि जर या धावांचा चेस झाला तर कदाचित 68 ही सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळू शकते. मनीष कमबॅक करतोय. त्याच्या विरोधामध्ये एक मोठा फटका जरूर आलाय परंतु तदनंतर चांगले चेंडू डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. 20 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. बोरगाव एंड कडून गोलंदाजी होतीये. राऊंड विकेटनं क्रॉस अँगलनं बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर बॉलला फक्त ढकलायचं होतं. ऑन साईडला बरीच मोठी गॅप आहे. अगदी स्क्वेअर लेग पासून कोणताही फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये समोर नाही आहे आणि त्याच रिझनमध्ये खरं तर बॉलला ओढायचं होतं. डॉट बॉल पाहायला मिळाला. 19 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. दोनही पनवेल तालुक्यातील संघ आहेत. एकमेकांचा खेळ ठाऊक आहे आणि चांगलं क्रिकेट खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये या दोन्ही संघांचा पाहायला मिळते. जोरात मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. बॉल हवेत आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. महत्वाचा फलंदाज अमीर बाद होतोय 1 या धावसंख्येवरती.
रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर काही क्षणातच इथे त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. उद्याच्या रात्रीमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री महोदय आदरणीय आशिषजी शेलार साहेब जे मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष देखील राहिलेत, त्याचबरोबरीने BCCIचे खजिनदार देखील राहिलेत, त्यांची उपस्थिती आपल्याला लाभेल. या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेब आणि कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे कदाचित उद्या किंवा परवाच्या रात्रीमध्ये उपस्थित होतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ISPL ॲफिलेटेड ही स्पर्धा आहे. ISPLचे कमिशनर म्हणजे ISPLचे सर्वा सूरजजी सामंत साहेब देखील शेवटच्या रात्री या स्पर्धेला आवर्जून सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. साईनाथ मुकादमच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 27. 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. आणि समोर आहे तो रुद्रचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अगदी यष्ट्या वाकवल्यात आणि पहिला फलंदाज बाद. त्रिफळाचित केलं सूरज सर. खरं तर काल आदरणीय वावर्दे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजूदादा मोरे आलेले आणि त्याने त्रिफळाचितसाठी खास पारितोषिक लावलं होतं 3000 रुपयांचं. विकेटसाठी नाही, त्यांनी सांगितलं क्लीन बॉल झालं पाहिजे, बॅटला लागून पण नाही, डिरेक्टली क्लीन बॉल झालं पाहिजे, 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. या ज्या गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या, कारण फलंदाजाला पूर्णपणे खोलणं आणि त्याची दांडी गोल करणं यात खरं यश आहे गोलंदाजाचं आणि ते करून दाखवलं आहे. आणि ज्या पद्धतीने फलंदाज बॅटिंग करत होता असं वाटलं की भगतवाडी कुठेतरी आगेकूच होते, परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे ते नांदगाव टीमने. महत्त्वाची विकेट मिळाली. या मॅचमधला सगळ्यात मोठा मोहरा होता, त्याला गारद केलंय आणि या विकेटनं खरं तर मोमेंटम मिळालाय. ज्या ब्रेकथ्रूची गरज होती तो ब्रेकथ्रू मिळालाय साईनाथ मुकादमला. मॅचमधला सर्वोत्तम चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर ज्यानं अगदी टॉप ऑफ द ऑफस्टम वरती जाऊन आदळला. यॉर्कर बाउन्स होत असताना आणि तदनंतर त्रिफळा वाकवला. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय. कृष्णा बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. द बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक भिंगारी अशी लढत पाहायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग फार चांगली होती आणि धावा मिळत आहेत त्या 2. पहिल्याच बॉलवरती खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढलं आणि समोर स्वर्गीय रणजित दादा स्टँडच्या समोर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चला श्री हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्याचबरोबरीने अनफिक 11 सिद्धिविनायक भिंगारी. सिद्धिविनायक भिंगारीचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष वडवळचे नितीनजी सकपाळ आणि त्याचबरोबर राहुलजी मराजगे. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, शरीरापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. वाईड लाईनच्या अगदी बाहेरून बॉल डिलिव्हर्ड झाला. अवांतरची आणखीन एक धाव येते. धावसंख्या आहे ती 30. 16 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक पाहायला मिळालाय नांदगाव संघाचा. फुलटॉस बॉल पेसनं बीट केलं. वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि साईनाथची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट आली, तदनंतर 2 धावा. वाईड बॉल जरूर डिलिव्हर्ड केला, परंतु तदनंतर डॉट बॉल देखील त्याचा पाहायला मिळाला. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये एखाद मोठा फटका आला, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी असेल, परंतु दुसऱ्या बाजूनं प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतोय तो नांदगाव संघ. खरं तर राईट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग होतीये आणि समोर बॉलला रिलीज केलं जाते आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाते क्रॉस अँगलनं आणि त्यामुळेच 2 वाईड बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉल रिलीज करत असताना फिंगर रोल करतोय. शेवटच्या क्षणाला बोटांची जादू पाहायला मिळाली आणि डॉट बॉल आलाय. शेवटचे 14 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलंय. वाईड बॉल जरूर टाकतोय साईनाथ मुकादम, परंतु डॉट बॉल देखील तो टाकत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक फार चांगलं राहिलंय. या षटकामध्ये खरं तर दादागिरी पाहायला मिळाली आणि या गेम ऑफ स्पिरिट खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, धक्का बसतोय. आणखीन दुसरा फलंदाज
श्री हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीमचा कॅप्टन, कृपया करून लवकरात लवकर स्टेजच्या समोर या आणि आपले टी शर्ट कलेक्ट करून जा आणि कॅप्टनही पाठवा टॉससाठी, कारण आता वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत. भले तुम्ही शहापूरवरून आलात, परंतु तुम्हाला देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. सर की त्या डीजे राजकडे गाणं नाहीये, प्रत्येक सिच्युएशनला परफेक्ट टाइममध्ये तो गाणं लावतो. सन्माननीय अनंतजी चौधरी साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. अनंत चौधरी साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे या खालापूर तालुका अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टीमध्ये. आनंद शिंदे देखील उपस्थित होत आहेत. आनंद शिंदे यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलंही स्वागत आहे. खरं तर असं वाटलं होतं की झेल झालाय पाठीमागच्या बाजूला, परंतु फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागे ज्या वेळेला बॅटरचा हात गेला ना, तर बॅट आहे ती स्टंपवरती आदळली गेली. हिट विकेटमध्ये बाद झाला. विकेट मिळाली साईनाथ मुकादमला आणि आता सागर घरत बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. सागरवरती जबाबदारी आहे, 4थ्या क्रमांकावरती आलाय. 13 बॉलमध्ये 37 धावा त्यांना करायच्या आहेत. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, वेगवान तेज तरार आणि पूर्णपणे बॅटरला बीट केलं, परंतु बॅटिंग टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. कुणाल डायरे सर आहेत आणि tenniscricket.in ची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते आणि कुणाल डायरे सर त्या ठिकाणी टेक्निकल रूममध्ये आहेत आणि हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. हेमंत शेट्टी सर आहेत, महेश लोखंडे सर आहेत, अभय पाटोळे सर आहेत आणि हजीम हमदुल्ले सर आहेत. हे ठाणे जिल्ह्यातील क्वालिफाईड अंपायरचं पॅनल संपूर्ण 4 रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेक केलं जात आहे एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांनी फेअर डिलिव्हरी दाखवली आहे, परंतु त्याला चॅलेंज करण्यात आलंय. यानंतर फार चांगली लढत पाहायला मिळेल. वाईड बॉल आहे, थोडासा डाऊटफुल होता डिसिजन आणि त्यामुळेच सन्माननीय काशीनाथजी गावडे साहेब आणि त्याचबरोबरीने प्रकाशजी घोगरे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. काशीनाथजी गावडे आणि प्रकाशजी घोगरे साहेब आपलं स्वागत आहे. समीकरणामध्ये बदल, 13 चेंडू शिल्लक असतील आणि 36 धावांची गरज आहे. साईनाथनं फार चांगली बॉलिंग केली आहे. या अनफिक सूरज सर माफी असावी. अनफिक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी, कुणाल नाईक आपण त्वरित टॉससाठी या, कारण आता बोरशेती संघाचा कॅप्टन देखील इथे उपस्थित झालेला आहे. या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. वाईड बॉल आलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळाली आहे. समीकरणामध्ये बदल, 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सागर मात्रे नॉन स्ट्राईक वरती आहे. सागर घरत स्ट्राईक वरती आहे. दोन्ही सागर आहेत आणि यांना चांगलं खेळावं लागेल. मोठे फटके आता मारावे लागतील, कारण बॅटर आणि बॉलर दोघांसाठी फेवरमध्ये असलेली ही खेळपट्टी आहे. खोलात टाकलेला बॉल जोरात मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होते. मनीष आहे त्या ठिकाणी. मनीष यंदाचा हंगाम गाजवणारा खेळाडू आहे. रायगड जिल्हा अगदी याच्या फलंदाजीनं गोलंदाजीनं सगळ्यांना त्यानं प्रेमामध्ये पाडलंय. असा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 33. 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. कुणाल आपण मंचावरती या, कारण बोरशेती संघाचा देखील इथे कॅप्टन उपस्थित झालाय. तर मुख्य मंचावरती कुणाल आपण मंचावरती या. समीर सर मुख्य मंच 27 एप्रिल या कालावधीमध्ये चौक विभागातील आणखीन एक मोठी स्पर्धा आमदार चषक 2026 ही आपल्या भेटीला येणार आहे. सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे, सन्मान्य मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच विभागामध्ये आमदार चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. मनीष फडके गोलंदाजीला आलाय, ज्यानं दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. समोर टाकलेला बॉल पिकअप शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लांबून आलाय, झेल मात्र मिस केलाय आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न सफल झालाय. स्वतः सावरलं, बॉलला कव्हर करण्यासाठी गेला आणि 3 धावा कंप्लीट देखील होत आहेत.
12 बॉल 35 धावांची गरज होती. समीकरणामध्ये बदल 11 चेंडू आणि आता 32 धावांची गरज असेल. हा झेल खरं तर व्हायला हवा होता. हा झेल झाला असता तर मॅचमध्ये थोडीशी चांगली परिस्थिती, मजबूत स्थिती निर्माण झाली असती फिल्डिंग करणाऱ्या नांदगाव संघासाठी. परंतु सागर घरत सारख्या एका आक्रमक बॅटरला संधी दिली जाते. सागरला एक संधी मिळाली आहे. बघूया आलेल्या संधीचं सागर कसं सोनं करतोय. मनीष फडके चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र चांगली सुरुवात करत असताना तो देखील पाहायला मिळतोय. 11 मध्ये 32 धावांची गरज आहे. सागर मात्रे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर, त्याला देखील चांगलं खेळावं लागेल. तेच तरार वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खरं तर मयूर फडके, मनीष फडके या फडके ब्रदर्सची गोलंदाजी म्हणजे त्यांचा वेग ही त्यांच्या गोलंदाजीची ओळख आहे. तो वेग मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि डॉट बॉल डिलिव्हर करत असताना 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. षटकार आले, चौकार आले तर मॅच मध्ये बघत सन्माननीय आकाजी जेतेकर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. सूरज सर, मॅच देखील चालू आहे आणि आता आपण टॉस देखील संपन्न करतोय. समोर लॉफ्ट केला बॉल आणि लॉंग ऑनला इथे चांगला झेल, फलंदाज बाद होईल आणि सन्माननीय आकाजी जेतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट ऑफ बोरशेती आज श्री हर्ष 11 नावाने खेळतो आणि अनफिक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी करेल. बरोबर ना बोरशेती? हां, भिंगारी करतोय कॉल. काटासा कॉल आणि छापा. चला, निर्णय बोरशेती संघ आपण त्वरित सांगा आणि लगेच आपल्याला मॅचकडे वळायचं. फिल्डिंग. थँक्यू. तर बोरशेती संघाने टॉस जिंकलाय, त्याने फिल्डिंग घेतले. इट्स ओव्हर टू सूरज सर. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. सागर मात्रे बाद झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, फार चांगला झेल टिपला गेला. प्रशांत परेश त्या ठिकाणी होता. परेशनं फार चांगला झेल टिपला, उडी मारून खरं तर हातामध्ये बॉलला कॅरी केलं, महत्वाच्या फलंदाजाला बाद केलं. नांदगाव संघ या मॅच मध्ये थोडीशी बाजू आपली पकड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय. परंतु जर मोठे फटके आले, षटकार चौकारांची आतिषबाजी झाली तर मात्र ही मॅच बॅटिंग करणाऱ्या भगतवाडी संघासाठी बनू शकते. अंशू मात्रे आता बॅटिंगसाठी आला. 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. चौकार षटकार मारावे लागतील या फलंदाजांना जर आपलं अस्तित्व खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये टिकवायचं असेल तर. बोरगाव एंडकडून गोलंदाजी करतोय मनीष, सगळ्यांना इम्प्रेस केलंय. 2 विकेट त्याला मिळाल्यात. 9 मध्ये 32. खोलवर टापाचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढायचं होतं आणि वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन देखील आहे आणि याच वेगानं पूर्णपणे बीट केलंय. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याच्या भात्यातून 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये देखील 2 डॉट बॉल त्याच्या भात्यातून पाहायला मिळाले आणि चांगली गोलंदाजी होते. 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. 8 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल तो भगतवाडी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता आणि फलंदाजाला फक्त सन्मान देण्याखेरीज कोणताही पर्याय नव्हता. सन्माननीय तुकारामजी हंबेरी साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. तुकारामजी हंबेरी साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे असोसिएटचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी थोरवे साहेब यांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सन्माननीय अक्षयजी पाटील देखील उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती, आपलंही स्वागत आहे. खरं तर थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं फटका खेळायचं होतं, बसून मारण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि मोठा धक्का बसतोय धाबांचा पाठलाग करणाऱ्या भगतवाडी संघाला. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 2 त्रिफळे या मॅच मध्ये उद्ध्वस्त केले. खरं तर रुद्र भगतचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. भन्नाट असा यॉर्कर होता आणि सन्माननीय रमेशजी पारदी साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे आपलं भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकात. शेवटचं षटक बाकी आणि 31 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 31 धावा आपण होताना पाहिल्यात, परंतु करावे लागतील. आपण नेहमी म्हणतो प्रयत्न करणारे कधी हरत नाहीत
आणि हरणारे कधी प्रयत्न करत नाहीत. ते प्रयत्न आता या बॅटरला करावे लागतील, षटकार मारावे लागतील. जर 5 षटकार आले तर खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये एक इतिहास नोंदवला जाईल. परंतु तो इतिहास भगतवाडीच्या या मधल्या फळीतील बॅटरकडून रचला जाणार का, की शेवटच्या षटकामध्ये सुजल खुटले 2 चांगले चेंडू टाकून पहिला विजय आपल्या नांदगाव संघाला मिळवून देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार. खर तर राज ऑपरेटर म्हणून आहेत, एक व्यावसायिक ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि समय सूचकता देखील फार चांगली आहे त्यांच्याकडे. समोर टाकलेला बॉल उडवलाय, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक लांबून आलाय, थोडंसं इकडे तिकडे धावतोय, बॉलचा वेध घेतोय आणि धावा मिळतायत त्या 2. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 5 बॉलवरती लगातार 5 षटकार या फलंदाजाला मारावे लागतील भगतवाडी संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. आणि जर 2 चांगले चेंडू आले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, तर मात्र सुजल खुटले या मॅचमध्ये आपल्या नांदगाव संघाचं नाव कोरेल. 5 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. फार चांगला बॉल. खरं तर आज नांदगाव संघाच्या गोलंदाजांचं आपण कौतुक केलं पाहिजे. जास्तीत जास्त चेंडू हे खोलवर टप्प्याचे टाकले गेलेत, जास्तीत जास्त चेंडू हे यॉर्कर पद्धतीचे टाकले गेलेत आणि खरं तर यॉर्करवरती हेलिकॉप्टरचे फटके येतात म्हणून बॅटरच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवले गेलेत. पुन्हा एकदा वेगानं बीट केलंय, तेच तरार बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे. रुद्र भगत बॅटिंग करत होता, त्यावेळेला असं वाटलं होतं की ही मॅच सहज जिंकेल भगतवाडी संघ, परंतु रुद्रचा त्रिफळा साईनाथनं उद्ध्वस्त केला आणि भगतवाडीच्या फलंदाजीला त्यानं खिंडार देखील पाडलं. हा स्लोअर 1 टाकण्याचा प्रयत्न, पेस व्हेरिएशन करायचं होतं, त्यामध्ये थोडासा बॉलर चुकला आणि वाईड बॉल डिलिव्हर करत असताना 3 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 3 चेंडू 28 पाहिजे. सूरज सर, आतापर्यंत या मॅचमधील सर्वाधिक धावा कोणी केल्यात? कारण त्या फलंदाजाला आकाश जेतेकर स्पोर्ट्स कडून 5,000 रुपयांचं मात्र पारितोषिक आहे. मनीष फडके या फलंदाजानं या मॅचमध्ये सर्वाधिक धावा जमा केल्यात, 25 धावांचं योगदान. आणि रुद्र भगत आहे ना, तो 24 वरती बाद झाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये नांदगाव संघाची जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. समोर टाकलेला बॉल ताकदवान फटका पाहायला मिळाला. खरं तर हातोडा चालवला होता, परंतु धाव मिळते ती एकच. 1 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. पहिल्या सत्रामध्ये नांदगाव संघानं जमा केल्या 67 धावा. खालापूर तालुका अध्यक्ष चषकामधली सर्वाधिक सांघिक धावसंख्या नांदगाव संघाची आज पाहायला मिळाली. हा आपटी बार पाहायला मिळाला. खूप शॉर्ट होता, खूप आखूड होता. पाठीमागे बॉलला खरं तर आपटलं होतं. बॅटरच्या डोक्यावरून, अगदी फुटभर डोक्यावरून गेलेला हा वाईड बॉल पंचांनी दाखवला आणि शेवटचा बॉल 27 धावांची गरज आहे. यानंतर रायगड विरुद्ध ठाणे. रायगड जिल्ह्यातील भिंगारी संघ जो यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि बेस्ट ऑफ बोरशेती फार चांगल्या फॉर्ममध्ये असलेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील संघ यानंतरच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. सामना जिंकलाय, 19 धावांनी सामना जिंकलाय नांदगाव संघानं. नांदगाव संघाचं अभिनंदन आणि भगतवाडी संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला, ज्याने मला असं वाटतं मनीष फडकेने सर्वाधिक धावा केल्यात. मनीष फडके, आपण त्वरित मंचावरती या. आकाश जेतेकर स्पोर्ट्स कडून तुम्हाला